मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेना भाजपच्या दोन्ही आमदार आणि मुख्य पदाधिकारी अशी 6 जणांची समन्वय समिती गठीत केलेली होती। वरिष्ठांकडून युतीबाबत लवकरात लवकर भूमिका घेण्याचे आदेश आल्यानंतर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता थोडी सौम्य भूमिका घेतली आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटेल असं चित्र पाहायला मिळतंय। टोटल ज्या जागा आहे काय 2017चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आमच्या 22 त्यांच्या 61 असं कॅल्क्युलेशन आहे, परंतु त्या 17 मध्ये आणि 2025 मध्ये आजची परिस्थिती वेगळी आहे। आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे समसमान वाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे। परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आमच्या सोबतचा आहे, तर त्यांनी जरी थोड्याशा जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही, परंतु युती व्हावी आणि ती सन्मानपूर्वक व्हावी अशी माझी इच्छा आहे। तर मीरा भाईंदरमध्ये अखेर महायुतीचं जमले असं म्हणायला हरकत नाही, कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेमार्फत काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा मीरा भाईंदरमध्ये लवकरात लवकर सुटू शकतो। मीरा भाईंदरमध्ये भाजपची मोठी ताकद आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास भाजपचा नकार होता, मात्र अखेर आता शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हा तिढा सुटू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.